नमस्कार. सुगरण स्वाद घरचा या यूट्यूब चॅनलवर मी स्वप्ना तुमचं खूप खूप स्वागत करीत आहे. आज आपण बनवणार आहोत झणझणीत आणि चमचमीत पावभाजी, अगदी सोप्या पद्धतीने. त्यासाठी लागणारे साहित्य पाहूयात. इथे मी भाज्या कट करून घेतलेल्या आहेत. 2 मीडियम आकाराच्या शिमला मिरची कट करून घेतल्या आहेत. फ्लॉवर घेतलेला आहे पाव किलो. 1 वाटी फ्रेश वाटाणे घेतलेले आहेत. 1 बीट घेतलेला आहे कट करून. आता लाल भडक असे 2 मोठे टोमॅटो बारीक कट करून घेतलेले आहेत. 3 मोठे कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत. कोथिंबीर घेतली भरपूर इथे बारीक चिरून. 2 बटाटे घेतलेले आहेत मोठे असे कट करून. आणि लसणाच्या पाकळ्या आणि अद्रक घेतलेले आहे. याची आपण पेस्ट करून घेणार आहोत. आता आपण कुकरमध्ये या सर्व भाज्या काढून घेणार आहोत. सर्व भाज्या मी धुवून घेतलेल्या आहेत स्वच्छ. अगदी झटपट तयार होते ही पावभाजी आणि कुणीही बनवू शकाल, इतकी सोपी आहे रेसिपी. इथे पाहू शकताय सर्व भाज्या मी कुकरमध्ये घातलेल्या आहेत. आता यामध्ये बटाट्याच्या फोडी पण घालायच्या आहेत. इथे मी सर्व बटाटा घातलेला आहे. आता कुकरमध्ये आपण पाणी घालणार आहोत. भाज्या बुडतील एवढंच पाणी घालायचं आहे. हे बघा, असं याप्रमाणे पाणी घालायचं आहे. आणि इथे आपण अर्धा चमचा मीठ घालणार आहोत, म्हणजे आपल्या भाज्या चवदार होतील. आणि आता कुकर लावून आपण 4 शिट्ट्या घेणार आहोत मीडियम गॅसवर. हे बघा, 4 शिट्ट्या झाल्यानंतर कुकर थंड झाल्यानंतरच खोलायचा आहे. पाहू शकताय भाज्या किती मस्त मऊ शिजलेल्या आहेत. हे बघा. आता आपण भाज्यांमधलं पाणी आहे ते एका भांड्यामध्ये काढून घेणार आहोत. हे पाणी आपण वापरायचं आहे पावभाजीमध्ये नंतर. कलर पाहू शकताय पाण्याला किती छान आलेला आहे बीट घातल्यामुळे. आता ह्या मॅशरने सर्व भाज्या मी अशा मॅश करून घेणार आहे. कुकरमध्ये झटपट ह्या भाज्या मॅश करायच्या. अगदी गरम गरममध्ये ह्या भाज्या खूप छान मॅश होतात. बघा, या पद्धतीने मस्त भाज्या अशा मॅश करून घ्यायच्या. अगदी पटकन होतात. हे बघा, किती मस्त भाज्या मॅश करून घेतलेल्या आहेत. रंग बघा भाजीला किती छान आलेला आहे. चला आता आपण भाजी बनवायला घेऊया. इथे मी कढई ठेवलेली आहे मोठी. त्यामध्ये 3 मोठे चमचे तेल घालणार आहे. या तेलामध्ये आपण इथे बटर पण घालणार आहोत. आता तेल छान गरम झालं की नंतरच यामध्ये कांदा घालायचा आहे. हे बघा, तेल मस्त गरम झालेलं आहे. बटरही वितळलेलं आहे. आता इथे बारीक चिरलेला कांदा घालायचा. या अगोदरही मी चॅनलवर पावभाजीची रेसिपी अपलोड केलेली आहे. परंतु आता थंडीमध्ये खूप छान फ्रेश भाज्या आलेल्या असल्यामुळे पुन्हा पावभाजी केलेली आहे आणि मी तुमच्यासाठी पुन्हा एकदा पोस्ट करणार आहे.
अगदी झटपट आणि कोणीही सहज बनवू शकेल अशी ही सोपी पावभाजीची रेसिपी। हे बघा, कांदा मस्त फ्राय झाल्यानंतर आपण यामध्ये फ्रेश आलं लसणाची पेस्ट घातलेली आहे। मोठे 2 चमचे पेस्ट आहे। पावभाजीमध्ये शक्यतो फ्रेश पेस्टच वापरायची, त्याची चव खूप छान उतरते भाजीमध्ये। हे बघा, मस्त असं परतून घेतलेलं आहे आलं लसूण आपण यामध्ये। आता बारीक चिरलेला टोमॅटो घालायचा आहे। आता टोमॅटो ही छान शिजेपर्यंत आपण यामध्ये परतून घेणार आहोत। आणि खाली चिकटलेली जी पेस्ट आहे ती ही टोमॅटोमुळे सहज निघल्या जाते। आता इथे थोडंसं मीठ घातलेलं आहे टोमॅटो शिजण्यासाठी। तर इथे मीठ घातल्यानंतर थोड्या वेळ आपण 1 मिनिटभर झाकण ठेवून टोमॅटोची एक वाफ काढायची। हे बघा, मस्त मॅश झालेला आहे टोमॅटो। आणि पुन्हा हे व्यवस्थित परतून घ्यायचं। आता इथे बघा मसाले, मोठा चमचा पावभाजी मसाला आहे, लाल तिखट घेतलेला आहे, हळद घेतली अर्धा चमचा आणि चवीप्रमाणे मीठ। तिखट हे मी घरचंच वापरलेलं आहे, काश्मीरी लाल तिखट वगैरे नाही आहे, तरी पण भाजीला रंग बघा किती छान येतोय ते। तर हे सर्व मसाले याच्यामध्ये छान परतून घ्यायचे। बघा, पाहू शकताय मसाल्यांना रंग किती छान आलेला आहे। आता व्यवस्थित तेल सुटेपर्यंत आपण हे मसाले परतून घेतले आहेत। तर यामध्ये मॅश केलेल्या भाज्या घालूयात। भाज्या घातल्यानंतर व्यवस्थित मसाला आणि भाज्या सगळं एकजीव करून घ्यायच्या। हे बघा, या पद्धतीने व्यवस्थित छान मसाला असा भाजीमध्ये एकजीव झाला पाहिजे। भाज्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठल्याही घेऊ शकता, असं काही जरुरी नाहीये मी ज्या घेतल्यात त्याच तुम्ही घेतल्या पाहिजेत। हे बघा, इथे आपण जे पाणी काढलेलं आहे मगाशी भाज्या शिजवलेलं तेच यामध्ये वापरायचं आहे। आणि गरज वाटल्यास साधं पाणी दुसरं घातलं तरी चालेल। तर पाणी घातल्यानंतर पुन्हा हे भाजी व्यवस्थित मिक्स करायची। पावभाजी शक्यतो थोडीशी पातळच ठेवायची, म्हणजे थंड झाल्यानंतर ती घट्ट होते। हे बघा, इथे मी 1 ग्लास भरून पाणी पुन्हा वाढवलेलं आहे। आणि आता हे मिक्स करून पावभाजी आपल्याला व्यवस्थित 5 मिनिटं अशी छान उकळून घ्यायची आहे। भरपूर अशी कोथिंबीर, फ्रेश कोथिंबीर घालायची। कोथिंबीरीची चव खूप छान उतरते भाजीमध्ये। आणि आता आपण भाजीला छान उकळून घेणार आहोत। हे बघा, भाजीला मस्त उकळी आलेली आहे। 5 मिनिट आपण मस्त भाजी शिजवून घेतलेली आहे। आता यामध्ये मस्त बटर घालायचं आणि कमी गॅस करून आपण 1 मिनिटभर भाजी झाकून ठेवायची आहे। आता आपण भाजी आपली तयार आहे बघा। हे बघा, पाहू शकता आपली पावभाजी तयार झालेली आहे। एकदम मस्त आणि झटपट आपली पावभाजी तयार झालेली आहे। या पद्धतीने पावभाजी नक्की करून पहा
आणि रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.